नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात भाग्यविधाता भाग 43. जया ऑफिस जाण्याची तयारी करत होती. तितक्यात डोअर बेल वाजली. तिने दरवाजा उघडला तर समोर आरोही होती. आरोही, काय झाले आहे तुला? तू आधी आत ये पाहू. आरोहीचे डोळे रडून सुजले होते. तिच्या हातामध्ये असलेली बॅग पाहून जया घाबरली होती. तिने आरोहीला आतमध्ये घेतलं आणि सोफ्यावर बसवलं आणि थोडं पाणी पाजलं. तू ठीक तर आहेस ना? आरोहीची अवस्था पाहून जयाला काही सुचत नव्हतं. यावेळी आरोही काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. तिच्या डोळ्यातलं अश्रू सुकले होते. आधीच तिच्या स्वप्नांचा चुरा झाला होता. त्यात विश्वजित गेल्यामुळे तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. म्हणून तिच्या संवेदना संपल्या होत्या. तू माझ्या सोबत चल. जया तिला घेऊन बेडरूममध्ये आली आणि तिला व्यवस्थित बेडवर झोपवलं. आरोही अजूनही शून्यात हरवली होती. जयाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तू आराम कर, आपण निवांत बोलूयात. जयाने तिच्या अंगावर पांघरून दिलं. या विषयावर समशेरासोबत बोलणं गरजेचं होतं, कारण ती डायरेक्ट विश्वजितला जाब विचारू शकणार नव्हती. जया बेडरूममधून बाहेर आली आणि समशेराला कॉल केला. आता मी तुलाच कॉल करणार होतो. समशेरा पण घाबरलेला वाटत होता. आरोहीला काय झालं आहे? तिची अशी अवस्था कोणी केली? आणि विश्वजित सर शांत कसे काय बसले? माझ्यापासून काहीही लपवायचं नाही. आरोहीची अवस्था मला पाहवत नाही. जया घाबरली होती. मी काय सांगतोय ते लक्ष देऊन ऐक. काहीही झालं तरी आरोही मॅडमला एकटीला घराबाहेर पडू देऊ नको. त्यांच्या जीवाला धोका असण्याची शक्यता आहे. त्यांची काळजी घे. यावेळी मला काहीही प्रश्न विचारू नको. फक्त मी जे काही सांगितलं आहे ते लक्षात ठेव. समशेराने कॉल कट केला. जया समजून गेली होती की नक्कीच काहीतरी अघटित झालेलं आहे. आधीच खंडू येण्याची बातमी तिने आरोहीपासून लपवली होती. त्यानेच काही केलं तर नसेल ना? जयाला भीती वाटत होती. म्हणून तिने नीलूला कॉल केला. यावेळी तीच आरोहीला सावरू शकत होती. विश्वजित आपल्या रूममध्ये आला व सामानाची तोडफोड करायला सुरुवात केली. त्याचा आरोहीवर पूर्ण विश्वास होता. पण तिने जे कृत्य केलं होतं ते लाजिरवाणं होतं. तिला जर काही प्रॉब्लेम होते तर तिने स्पष्टपणे सांगायचे होते. पण तिने जी मनमानी केली होती ती विश्वजितला अजिबात आवडली नव्हती. म्हणून ती घरच्यांच्या नजरेतून उतरली होती. त्याचा राग विश्वजित निर्जीव वस्तूवर काढत होता. विश्वा, हे काय करत आहेस? त्रिशाने त्याला सावरलं. यावेळी माझं डोकं ठिकाणावर नाही. माझा राग तुझ्यावर निघेन. त्याआधी माझ्या नजरेपासून दूर हो. विश्वजितचे डोळे आग ओकत होते. एका साधारण मुलीच्या जाण्याचं दुःख तुला का होत आहे? आरोही आपल्या घरात काम करणारी साधी नोकर आहे. आपल्याला तिच्याबद्दल वाईट वाटण्याचं कारण नाही. त्रिशाला त्याच्या अशा वागण्याचा राग येत होता.
यावेळी मला स्वतःचा राग येत आहे, कारण मी एका खतरनाक मुलीला आश्रय दिला होता. आज तिने चोरी केली आहे. पुढे जाऊन तिने जान्हवीचा घात केला असता तर काय झालं असतं, तुला कसं समजत नाही? विश्वजितच्या मनात आरोहीविषयी किती राग आहे हे त्याच्या बोलण्यातून जाणवत होतं. त्यामुळे त्रिशा रिलॅक्स झाली होती. तिने पटकन विश्वजितला मिठी मारली. सॉरी विश्वा, तुझ्याबद्दल मी चुकीचा गैरसमज करून घेतला होता. बरं झालं आरोहीची काळी सावली आपल्या लाईफमधून गेली. तिची तुझ्यावर वाईट नजर होती, म्हणून मला तिची चीड येत होती. जे झालं ते विसर. तुझ्यासोबत मी आहे. त्रिशाने त्याच्या केसांमधून हात फिरवला. तसा विश्वजित कुठेतरी रिलॅक्स झाला. पण हे जे काही घडलं होतं त्याचा बदला घेतल्याशिवाय तो राहणार नव्हता. संध्याकाळ होत आली होती. आरोही एखाद्या जिवंत प्रेत असल्यासारखी निपचित पडली होती. जया तिच्यासाठी जेवणाचं ताट घेऊन आली होती. आरोहीची अवस्था तिला पाहवत नव्हती. थोडं खाऊन घे, असं झोपून राहिल्याने काहीही साध्य होणार नाही, जया तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली. आरोहीने एक नजर तिच्याकडं पाहिलं. यावेळी तिचे डोळे भरले होते. असा काय गुन्हा केला होता मी, जे माझ्यासोबत असं झालं? त्यापेक्षा त्या घाणेरड्या दलदलीमध्ये खितपत पडले असते तर चाललं असतं. तिथे माझ्या शरीराचे लचके मोडले असते, पण मनावर आघात तर झाला नसता ना. आरोही मनात येईल ते बरळत होती. आरोही, पुन्हा असं अभद्र बोलली तर लक्षात ठेव, माझ्यासारखं वाईट कोणीही नाही. त्या घाणेरड्या दलदलीमध्ये मी पण होते, पण तूच मला बाहेर काढलं आणि एक नवीन ओळख दिली. आणि आता तूच असं बोलत आहे. कितीही मोठी संकट आली तरीही ती पेलण्याची क्षमता आपल्यामध्ये हवी. मी पण हार मानली नव्हती, कारण मला कुठेतरी आशा होती की आज ना उद्या मी त्या दलदलीमधून बाहेर पडेल. आणि बघ, शेवटी तेच झालं. तू अशी निराश होऊ नको. मी तुझ्या सोबत आहे, पण त्याआधी तुला स्वतःचे प्रॉब्लेम शेअर करायला हवे, म्हणजे तुझी घुसमट होणार नाही, जया आपलेपणाने म्हणाली. आरोहीला रडू कोसळलं. जयाच्या कुशीत तिने आपल्या अश्रूला वाट करून दिली. माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. विश्वजित माझ्या लाईफमधून कायमचे निघून गेले आहे. माझ्या जगण्याला काहीच अर्थ राहिला नाही. मी जिवंत का आहे हेच मला समजत नाही. आरोही तुटून गेली होती. आधी काय झालं आहे ते सांग, त्याशिवाय आपण मार्ग कसा काय काढणार? जयाने तिचे डोळे पुसले. आरोहीने तिला घडला प्रकार सांगितला आणि जया घाबरली. हे देवा, हे सर्व माझ्यामुळे झालं आहे. सॉरी आरोही. खंडू तुला शोधत मुंबईमध्ये आला आहे ही गोष्ट मला माहीत होती, पण मीच तुझ्यापासून ही गोष्ट लपवून ठेवली. शेवटी ज्याची भीती होती तेच झालं होतं. जयाला पश्चाताप झाला होता. स्वतःला दोष देऊ नको. तू सांगितलं असतं तरी काही फरक पडला नसता. मी खंडूला चांगलं ओळखते.
तो कोणाचा जीव घ्यायलाही मागे पुढे पाहत नाही आणि मी जे काही केलं ते जान्हवीचा जीव वाचवण्यासाठी केलं होतं, म्हणून मला केलेल्या चुकीचा पश्चाताप नाही, आरोही म्हणाली. आपल्याला ही गोष्ट विश्वजित सरांच्या कानावर घालायला हवी. तेच आपल्याला मदत करू शकतात आणि माझी पक्की खात्री आहे की ते आपल्यावर विश्वास ठेवतील, कारण त्यांचं तुझ्यावर निस्वार्थ प्रेम आहे, जया म्हणाली. तुला माझी शपथ आहे, तू यातलं काहीच सरांना सांगणार नाही. त्यांचं माझ्यावर कितीही प्रेम असलं तरी ते त्रिशासोबत सुखी आहे आणि मी जर त्यांच्या आयुष्यात पुन्हा गेले तर खंडू पुन्हा मला त्रास देण्याची संधी सोडणार नाही. म्हणून जे होत आहे ते योग्य आहे. मी असं समजेल की माझ्या नशिबामध्ये विश्वजित सरांचं प्रेम नव्हतं. आरोहीची अवस्था तिला पाहावत नव्हती. तुझ्या प्रत्येक निर्णयात मी तुझ्या सोबत आहे. त्याआधी मला प्रॉमिस कर, मला विचारल्याशिवाय तू या घरातून बाहेर पडणार नाही. यापुढे तुझं रक्षण करणं माझी जबाबदारी आहे, जया म्हणाली. मला कोणावर ओझं व्हायचं नाही, आरोही खाली मान घालून म्हणाली. पुन्हा असं म्हणाली तर एक कानाखाली ठेवून देईल. तू माझी बहीण आहेस. यापुढे मी जे सांगेल तेच ऐकायचं, समजलं? आता खाऊन घे, नाहीतर माझा ओरडा खावा लागेल. जयाने स्वतःच्या हाताने तिला भरवायला सुरुवात केली. आत्तापर्यंत आरोही स्वतःला एकटं समजत होती, पण जयाचं प्रेम पाहून तिला भरून आलं होतं. जान्हवी एकटीच आपल्या रूममध्ये बसली होती. आरोहीवर कोणी कितीही आरोप केले तरी जान्हवीचं अंतर्मन तिला सांगत होतं की आरोही चुकीची नाही. पण हे सिद्ध करण्यासाठी तिच्याजवळ कोणतेही पुरावे नव्हते. त्यात विश्वजित पण तिच्या विरोधात होता. म्हणून मनात असूनही जान्हवी त्याची समजूत काढू शकत नव्हती. माझा विश्वास बसत नाही की आरोही असं काही करेल. कधी कधी आपण माणसे ओळखण्यात चूक करतो. सिद्धार्थ तिच्या समोर खुर्चीवर बसला होता. स्टॉप इट सिद्धार्थ, आरोहीने काहीही केलेलं नाही. तिची काहीतरी मजबुरी असेल म्हणून तिला हे पाऊल उचलावे लागले आहे. तुझ्यापेक्षा जास्त मी तिला ओळखते. आरोहीला चोरी करायची असती तर तिने इतके दिवस वाट पाहिली नसती. तू पाहिलं ना त्या दिवशी ती किती घाबरली होती, जान्हवी म्हणाली. मी तिच्यावर अविश्वास दाखवत नाही. पुरावे तिच्या विरोधात आहे आणि खंडू पण तिच्याच गावचा आहे. मी स्वतः शहानिशा केली आहे. तो आरोहीच्या मामीचा सख्खा भाऊ आहे आणि या दोघांचं लग्न ठरलं आहे. आता पण तू हेच म्हणणार आहेस, सिद्धार्थ म्हणाला. कोणी काहीही बोलू दे, पण मी स्वतःच्या मतावर ठाम आहे. तुला जर माझी साथ द्यायची नसेल तर तसं सांग, पण मला आरोही या घरात हवी आहे. जान्हवी ऐकायला तयार नव्हती. मी काय करायला हवं असं तुला वाटतं, सिद्धार्थने विचारलं. काहीही कर. सत्य काय आहे ते शोधून काढ. भाईचे लग्न त्रिशासोबत झालं तर आम्हा सर्वांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. त्रिशा जितका चांगुलपणाचा आव आणते त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त वाईट आहे. तिचे असली रंग ती लग्नानंतरच दाखवणार आहे. यावेळी मला सर्वात जास्त वाईट भाईचे वाटत आहे. जान्हवीने दोन्ही तळहाताने चेहरा झाकला
आणि हमसून हमसून रडायला लागली. सिद्धार्थ तिच्या समोर गुडघ्यावर बसला आणि तिचे दोन्ही हात हातामध्ये घेतले. रिलॅक्स जान्हवी, मी करतो काहीतरी, पण सुरुवात कुठून करायची ते समजत नाही. खंडू पण पसार झाला आहे. आधी त्याला शोधावं लागेल, त्यानंतर सत्य आपल्या समोर येईल. सिद्धार्थ पुढच्या प्लॅनची जुळवाजुळव करत होता. रात्रीच्या अंधारात एका सुनसान ठिकाणी आलिशान गाडी येऊन थांबली. तो एका कोपऱ्यामध्ये दबा धरून बसला होता. गाडीची हेडलाईट डोळ्यांवर पडताच त्याने अंगाभोवती चादर लपेटली आणि गाडीच्या जवळ आला. गाडीचा दरवाजा उघडला गेला. त्या व्यक्तीने त्याच्या हातामध्ये एक बॅग दिली. त्या माणसाने ती बॅग उघडून पाहिली. त्यामध्ये असलेले नोटांचे बंडल पाहून त्याचे डोळे लकाकले. त्याने इतके पैसे उभ्या आयुष्यात पाहिले नव्हते. तो मोठमोठ्याने हसायला लागला. हे पैसे चोरी केलेल्या मालापेक्षा पण जास्त आहेत. धन्यवाद. या गरिबासाठी काही काम असेल तर सांगा. हा खंडू तुमच्या सेवेसाठी हजर आहे. खंडू हात जोडत म्हणाला आणि ती व्यक्ती विकृत हसायला लागली. त्याच्या हसण्याचा आवाज अंधाऱ्या रात्रीला चिरून आरपार जात होता. जे मला शक्य झालं नाही ते तू करून दाखवलं, पण तू उशीर केला. नाहीतर मी केव्हाच आरोहीला धक्के मारून हाकलून दिलं असतं. ती व्यक्ती म्हणाली, आता तुमचा रस्ता मोकळा झाला आहे. यापुढे आरोहीची सावली सुद्धा तुमच्यावर पडणार नाही, कारण आरोही माझी झाली आहे. खंडू दात विचकत म्हणाला, तुझं काम पूर्ण झालेलं नाही. आरोहीची सावली पण विश्वजितवर पडता कामा नये. पुन्हा ती मुलगी माझ्या नजरेसमोर आली तर मी तुझा जीव घेईल. ती व्यक्ती म्हणाली, तुम्ही जसं म्हणाल तसंच होईल. तुम्ही अगदी निश्चित राहा. एकदा का आरोही सोबत माझं लग्न झालं त्यानंतर विषय संपला. खंडू म्हणाला. ती व्यक्ती गाडीमध्ये बसली आणि गाडी सुसाट वेगाने निघाली. त्या व्यक्तीची माणसं आरोहीवर नजर ठेवून होती. ज्या रात्री आरोहीने चोरी केली होती त्याच वेळी त्या व्यक्तीने खंडूची भेट घेतली होती. खंडू पण पैशाला लालची होता, म्हणून तो प्लॅनमध्ये सामील झाला होता. यामध्ये त्याचा काहीच तोटा नव्हता. तो पैसे घेऊन पसार झाला असता तर विश्वजितच्या माणसांनी त्याला शोधून काढलं असतं. त्यानंतर खुद्द यमदेव पण त्याला वाचवणार नव्हता आणि आरोही पण हातातून गेली असती. म्हणून त्याने या सर्वांचं खापर आरोहीच्या माथ्यावर फोडलं होतं. म्हणून तो निश्चित होता. पैसा हाती लागला होता. आता त्याला आरोही हवी होती. ती कुठे आहे हे त्याला माहीत होतं. लवकरच तो आरोहीला स्वतःसोबत घेऊन जाणार होता. त्याशिवाय त्याच्या मनाला शांती मिळणार नव्हती. क्रमश पुढील पार्ट ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.